आणखी एका मोठी बातमी आहे। सांगलीमध्ये मवियाच्या नेत्यांमध्ये जुंपली अडचण होत असेल तर उमेदवारी मागे घेईन असं चंद्रहार पाटील म्हणतात। शेतकऱ्याचा मुलगा खासदार सल्ला चालणार नाही का असा सवाल त्यांनी केला आहे। चंद्रहार पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना उघड सवाल केला। आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे। चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, पण त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून त्यांना विरोध होताना दिसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता चंद्रहार पाटील यांनी हे वक्तव्य केलं आणि बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा त्याच्यावरून टिप्पणी केली। आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल, त्रास वाटत असेल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे, सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी। फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून, उमेदवार म्हणून चालणार नाही। तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता, म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही। माझी जाहीर आज माघार घ्यायची तयार आहे। ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं। काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही। शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही, शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत। सांगलीला उभं राहत असताना सर्व शेतकरीच आहे। तिथल्या शहरातला सुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना काही असते, तो विषय नाही आहे। शेतकरीचेच मुलं आम्ही, सर्वच शेतकरीचे मुलं, हा काही विषय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।